नायक सर नहीं है, लेकिन नायक सर जिसके लिए जिए, जिस विचार के लिए, अधिष्ठान के लिए, जर कोणी याची जाणीव करून दिली, सांगले म्हणून हांवें म्हटलें की कदाचित नायक सर नाशिल्लो जाल्यार खबर ना आमी हांगा आसतले आशिल्ले काय आमी खंय दुसरे कडेन आसतले आशिल्ले. आनी म्हणून म्हणजे एक गजाल सांगता आनी सोंपयता की 91 हांव फूल टायमर म्हणून गेलो. आनीक जो फूल टायमर वता तेन्ना तुवें देशाचें काम करपाचें. आनी मागीर आमकां दिसता की आमी वतलो पूण म्हजे वांगडचे मागीर सेटल जाल्ले आसतले, हांगाचे फुडें कितें जातलें, हांवें कितें करप बीन अशें. म्हाका त्या टायमार एक वरभर घेवन सर बसलो आनी तेणें जें कितें सांगलें म्हणजे कित्या खातीर हें करप, आयुश्याची आपली एक दिशा कितें आसपाक जाय, कितें काम करपाक जाय, हें ज्या पद्दतीन तेणें सांगलें म्हाका दिसता की आयुश्यान अशें मनीस म्हणून हांवें म्हटलें की अशें मनीस जर मेळूं नाशिल्लें जाल्यार कितें जावपाचें. डॉक्टर प्राध्यापक दत्ता बी नायक हांकां भावपूर्ण श्रद्धांजली. अशें म्हणटात की अशी पाखरे येती आनी स्मृती ठेवली जाती. ह्या दोन ओळीं भितर दत्ता भिकाजी नायक हांचें नांव निश्चितच आसा. दत्तांचे बद्दल हांव खुबशें कांय उलोवपाक वचचो ना, पण म्हज्या राजकीय 30 वर्सांच्या जिवनान भितर ज्या ज्या वेळाचेर तांचे कडेन संबंद आयलो त्या त्या वेळाचेर इतलें जाणलें की तांचो वासंग इतको मोठो आशिल्लो, वाचन इतकें मोठें आशिल्लें की ज्या विशयाचेर ते भाश्य करताले तें इतकें समजून घेवपाची ताकद आमचे कडेन कशी येताली हाजेर आमकां प्रश्न पडटालो. ह्या फाटल्या 10-12 वर्सां भितर दत्ता बाबालें आणीबाणी हाचेर व्याख्यान जर आसा आमचे कडेन जाल्यार आमी मुद्दमूच तांचें नांव घेताले. आणीबाणीच्या वेळाचेर जी झळ जी आसतली, त्या वेळाचेर जाल्लो त्रास आसतलो, तो संघर्श आसतलो, जो कोणें जवळून जर पळयला ते अनेक हांगासर मान्यवर आसा, तातूंतल्यान भितर दत्ता भिकाजी नायक हें एक नांव आशिल्लें. आनी म्हणून नवे पिढीक ज्या ज्या वेळाचेर आमचे तर्फे जेन्ना व्याख्यान जें आसता त्या वेळाचेर पयलें जर नांव जर आमचे बाकीचे सगळे कार्यकर्ते जेन्ना सांगताले तें नांव आसतालें दत्तांची. म्हाका दिसता खूब कितें उलोवचे पेक्षा मोजके शब्दानच तांचे इतलेंच म्हणप की एक आगळे वेगळे अशें एक अशें गोंयाक एक बरो हिरो लागिल्लो तो आयज आमी आमचे पासून पयस आसा, पण आमच्या खूब जवळीं बीन आसा तांच्या कृतींतल्यान, तांच्या विचारांतल्यान आनी तांच्या अनेक लिहिलेल्या पुस्तकांतल्यान. हांव म्हजे परिवार तशेंच संपूर्ण गोंयचे वतीन तांकां आदरांजली वाहता आनी तांच्या आत्म्याक शांती लागूं अशें देवा कडेन मागता. A heavy heart to mourn the sad demise, especially the untimely demise of one of the finest persons I have met, Professor Datta Naik. His loss, his passing away, was not only a great loss to the family and friends, but to the university too, because for the 2 successive terms, he has been our EC member, Executive Council member. In fact, I would say that as an EC member, first time I was not so close to him, but second time I was very close to him. Any issues we used to discuss, there used to be constructive discussions, and then whenever he has some, he sees that there is some issue, he used to call me. Late in the evening we sit, and then his simplicity is that, even if I say that I'll drop you at home, he'll say no. Many a times he said, even you don't drop near Panjim. Only on one occasion I forced him. I said, it's too late, let me drop you there. That was the simplicity. More than a teacher, he used to inspire. He used to, be a mentor to the students. I still remember that last, installation of our Goa University Students Union. He was the chief guest. So what he spoke is still reverberate in my ears. And I never knew that he is suffering from such a, dreaded disease, because he was always with this smiling face. And in fact, he was present for the EC meeting, I think in September, if I remember correctly. And that time also he was with a smiling face. And when I came to know that he is no more, because I never knew that he is suffering from this, I rushed to the place where he was cremated. And, it's a
as I said earlier, it's a real great loss. I have nothing else to add at this moment. Rather, I pray to Almighty to give the much awaited, or the moksha, much needed, I would say, moksha to this great soul. Thank you so much. दत्ता नायक सराक आज आमी सगळे श्रद्धांजली दिवपाक उपस्थित आसात. दत्ता नायक सराचो आनी म्हजो संबंद जसो स्टुडंट आनी टिचर, म्हळ्यार हांव जेन्ना डेम्पो कॉलेजान शिकपाक गेलो त्या वेळाचेर खऱ्या अर्थान दत्ता सराची म्हजी वळख जाली आनी नरेंद्र सावयकर, भूषण भावे आनी विश्वास सतरकर आमी तेन्ना पासून आमी मित्रय जाले. एक कुशल संघटक, एक बरो शिक्षण तज्ञ, जेणे सदोदीत मार्गदर्शन कशें करप हें तांचे कडच्यान शिकचें. बऱ्याच जाणांनी निलंगी आसत, बाकीच्यांनी जशें सांगलें, हांव जसो पिर्णांतल्यान गांवांतल्यान हांगा शिकपाक आयलो पणजे, पण हें करता आसतना आपल्याक कमी समजप ना आनी त्यामुळे इलेक्शनाच्या हातूंतल्यान खऱ्या अर्थान अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेच्या माध्यमांतल्यान निवडणुका कॉलेजच्यो आसत, युनिवर्सिटी आसत, हाच्या भितर जेणे सदोदीत म्हाका प्रोत्साहन दिलें आनी जी लिडरशीप क्वॉलिटी ज्यांच्यांनी म्हजी डेव्हलप केली ते जर कोण आसत जाल्यार खऱ्या अर्थान दत्ता नायक सर. ज्यांच्यांनी एखाद्या विशयाचेर, म्हळ्यार आमी ज्या वेळाचेर म्हाका याद जाता, पार्टीचो एखादो आमी ट्रेनींग प्रोग्राम करताले आनी आमकां एखादो विशय दिताले आनी तेचेर आमी उलोवप. म्हाका जर संघा पासून भारतीय जनता पार्टी ही कशी, जाल्यार तेचेर एक बऱ्या तरेचें मार्गदर्शन, बऱ्या तरेचें भाशण जें आसा हांवें खऱ्या अर्थान तांचे कडेन शिकिल्लो आसा. आज दत्ता सर आमचे मदीं नात, पण त्यांचे विचार आमच्या फाटल्यान आसात आनी त्यामुळे एखाद्या खंयच्याय हाचेर व्यासपीठाचेर वता तेन्ना एक भंय दिसना उलोवपाक. आनी म्हाका अजून याद जाता की सुरवातीक हांवें राज्यसभेची शपथ घेतली आनी त्या दीस पयले दीस उलोवप कशें काय म्हणून मागीर म्हाका याद जालें की दत्ता सराचो मंत्र स्वताक कमी समजप ना आनी त्यामुळे त्या मंत्राच्या आधाराचेर हांवें थारायलें की आतां उलोवपाक जाय. आनी त्यामुळे जें डॅरिंग जें आसा, जशें नरेंद्रान सांगलें, कांय लोक जर आमच्या जिवनान येवच नासले जाल्यार म्हाका दिसता आमी इतले फुडें वचचे नासले. पूण एक शल्य म्हजें उरलें की दत्ता सराक शेवटची मेळप जें आसा तें म्हजें जालें ना. आनी ज्या वेळाचेर दत्ता सराक आमचे मदीं नासले त्या वेळाचेर हांव दिल्ली आशिल्लो आनी त्या वेळार तें शल्य जें आहा तें सदोदीत उरतलें. आनी हांव परत एकदां दत्ता सराक म्हज्या परिवारा तर्फे श्रद्धांजली दितां आनी तांकां एक बऱ्या तरेन देवान सद्गती दिल्ली आसा ती तांकां देवा कडेन मागता की तांच्या आत्म्यांक शांती लावची. धन्यवाद. प्राध्यापक दत्ता भिकाजी नाईक, गिरिजा, पुंडलिक नगर, परवरी, गोवा. वर्षानुवर्ष 82 पासून अगदी काल परवापर्यंत पत्र लिहिल्यानंतर पत्ता ज्यांचा आठवावाच लागला नाही, पाठ असे विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पण आमच्यासारख्या अनेकांचे जे मित्र झाले हे गेले. हे जेव्हा कळलं त्यावेळेला त्यांना कॅन्सर 2018 साली झाला होता. बरा होऊन तो पुन्हा उद्भवला आणि ते गेले. या मधल्या काळामध्ये खूप वेळा भेट होऊनही कधी त्यांनी स्वतःहून सांगितलं नाही. अगदी 4-5 महिन्यापूर्वी भेटलो. त्यांची जी बंगल्यातली खोली पुस्तकांची, त्या पुस्तकांच्या एका अर्थाने ग्रंथालयात आम्ही गप्पा मारत बसलो होतो. चारही बाजूने पुस्तकं त्यांच्या स्वभावाप्रमाणे, कुठे कुठे अशा वर्तमानपत्राची कातरण. तर सर काय आहे, थोडं व्यवस्थित सगळं लावलं पाहिजे. मग त्यावर हास्यविनोद झाले. पुस्तकं नीट लावली तर ती सापडत नाहीत, ती अशी विस्कळीत ठेवली की ती पटकन सापडतात. तेव्हाही कधी कळलंच नाही की त्यांना कॅन्सर झाला आहे. कळल्यानंतर मी निर्णयच केला की अशा प्रकारचा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला तर आपण जाऊच, पण अन्यथा कुटुंबाला भेटायला गेलं पाहिजे. का तर 82 साली ज्यावेळेला माझ्याकडे पश्चिम क्षेत्राची जबाबदारी आली, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा, आणि मग पहिला प्रवास करला गोव्यामध्ये, त्याला नाईक सर त्यांचे भाऊ PWD डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होते. आज तेही 82 वर्षाचे आहेत. मला भेटले आणि आश्चर्य वाटलं की त्यांनाही सगळं जुनं आठवत होतं. त्यावेळेला PWDच्या क्वार्टरमध्ये त्या भावाला PWDचा इंजिनियर म्हणून मिळालेल्या क्वार्टरमध्ये ते राहायचे. तर पहिल्या दिवशी मी त्यावेळेला बोट होती,
मुंबई गोवा. सकाळी 10ला मुंबईहून सुटायची आणि सकाळी 6:30-7ला पोचायची. गोव्यामध्ये आजही बहुतेक आहेच टू व्हीलरवरून वाहतूक होते. त्याप्रमाणे एका टू व्हीलरवाल्याला पत्ता सांगितला, त्याने मला नेऊन सोडलं. हे सकाळी कॉलेजला जाण्याच्या घाईत होते. म्हणाले तू आवरून घे, मी आलोच. मी आपलं आवरून घेतलं, वाट बघतोय. 12 वाजता कॉलेज आटपून आले. म्हणाले चला, मला वाटलं की पुन्हा कार्यकर्त्याकडे जायचं आहे. ते मला माशाच्या मार्केटमध्ये, फिश मार्केटमध्ये म्हटलं इथे संपर्क करायचा आहे. तर म्हणाले नाही, आज मासे खरेदी करूया. मग घरी जाऊन बायकोला देऊया. मग ती स्वयंपाक करेल, जेवण झालं की बाहेर पडू, कारण कामच फार नव्हतं. त्यामुळे पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे, आणि मग अनेक वेळा त्यांच्याबरोबर फिश मार्केटमध्ये गेलो. आणि घरी कधी मासे कसे खरेदी करायचे माहीत नव्हतं. पण दत्ता नाईकांनी शिकवलं की कसं बार्गेन करायचं, फ्रेश मासा कसा निवडायचा. तर अशी त्या कुटुंबाची माझी सुरुवात. ते नंतर बंगला बांधला. बंगल्यामध्ये सातत्याने तिथेच उतरणं, कुटुंबीय. आज सकाळी जेव्हा मी त्यांच्या घराजवळ पोचलो, माझ्याबरोबर आपले खूप जुने कार्यकर्ते अतुल खासेकर होते. त्यांना विमानाने मुंबईला जायचं होतं. म्हणाले बरोबर मी गोव्यापर्यंत येतो. तर गाडी थोडी पुढे गेली आणि अगदी डिट्टो दत्ता नाईकच उभे आहेत असा त्यांचा मुलगा घराच्या बाहेर माझी वाट बघत होता. डिट्टो तसा जब्बा गुडघ्यापर्यंत, तशीच मान, तसंच हसणं. म्हटलं अरे अतुल, आपण थोडं पुढे आलो. अरे घर पुढे आहे. मुलगा मागे उभा आहे. म्हटलं मग गेलो घरामध्ये. दोन्ही मुलं भेटली, त्यांच्या सुना भेटल्या, त्यांची नातवंड भेटली. आणि मग एक जाणवलं की साधारणतः संघाच्या घरामध्ये, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये इतकं काम केल्यानंतर एक कटुता निर्माण होते संघाबद्दल, विद्यार्थी परिषदेबद्दल, BJP बद्दल, विचाराबद्दल. कारण त्यांचा तो माणूस कधी उपलब्धच होते. दत्ता नाईकांची 2 वैशिष्ट्य मांडून मी माझं बोलणं संपवेल. बाकी पहिली भेट मी तुम्हाला सांगितली. आणि मग 5-6 तास त्यांच्या घरी ते कधी कॉलेजमधून येतात त्याची वाट पाहून, मग मासे, मग जेवण, ते अख्खा दिवस बिझी. इतकं गोव्याचं काम वाढत गेलं, फार. कारण काम किती वाढवायचं आहे, कुठल्या दिशेने जायचं त्यांना स्पष्टता होतं. आणि टप्प्याटप्प्याने गोवा युनिव्हर्सिटी जिंकायचे. नरेंद्र जेव्हा चेअरमन झाला तर त्याच्यावर आनंद, आज गोवा जिंका. आणि त्यामुळे गोव्यामध्ये काम करणं अवघड संघालाही आणि संघाच्या सगळ्या परिवारातल्या संघटनांना. पण त्यातून वाट काढत गोवा युनिव्हर्सिटी जिंकली, इथपर्यंत गेलो. हे बाकी विद्यार्थी परिषदेचं काम आपल्याला माहिती आहे. पण आज त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर, त्यांच्या मुलाचं भाषण ऐकल्यानंतर, त्यांच्या नातीचं भाषण ऐकल्यानंतर, त्यांच्या विदेशातल्या नातीचं भाषण ऐकल्यानंतर लक्षात आलं की माणसाने आपल्या संपर्कातल्या लोकांमध्ये विचार पर्क्युलेट करायचा नसतो. संपर्कातल्या लोकांमध्ये कार्यपद्धती पर्क्युलेट करायची असते. ती तर बाहेर जाऊन करतो, पण घरामध्ये पर्क्युलेट करायची असते. झिरकोवायची असते. तीच नम्रता, तेच बुद्धिमत्ता. जी कविता त्याने वाचली, एका चांगल्या कसलेल्या 100-200 कविता झालेल्या कवीची जशी कविता असेल ती दत्ता नाईकांची बुद्धिमत्ता आहे. आणि त्यामुळे हा एक पैलू आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की आपल्या घरातल्यांनाही माहिती असणं की आम्ही काय करतो. आणि आज मला खात्री पडली की दत्ता अनेकांचे घरही एक्स होतात. माझी घर, जे जुन्या काळी हे घर आपलं होतं, हे घर माझी घर होणार नाही. आज मला कॉन्फिडन्स वाटलं की हे घर पुढेही अनेक वर्ष आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं घर. दुसरं दत्ता नाईकांच्या बाबतीमधलं वैशिष्ट्य सांगून मी माझं बोलणं संपवेन की त्यांनी कधीही राजीनामा खिशात ठेवला नाही. मी अजून काम करणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. जे काम दिलेलं ते केलं. अनेक कार्यकर्ते असं लक्षात येतं त्यांचा सारखा राजीनामा खिशात. ते काढतात की नाही माहीत नाही, पण सांगतात की माझा राजीनामा खिशात आहे, कधी मी जाईन. जा ना बाबा, कशाला थांबतो. पण त्याने कधी राजीनाम्याची भाषा केली नाही, कधी जाण्याची भाषा केली नाही. मी गोव्यात आलो तेव्हा संघाचे कार्यकर्ते होते, संघाचे बौद्धिक प्रमुख होते. संघाने सांगितलं विद्यार्थी विश्व, संघाने सांगितलं वनवासी घाला. त्यांची आवड म्हणून शिक्षण संस्था उभी केली. सातत्याने काम, एक दिवसही सुटी नाही. पूर्णवेळ प्रचारक माझ्या माहितीप्रमाणे संघाचे ते नव्हते, पण जी पूर्णवेळ मानसिकता होती, सारखं काम 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 काम. माणूस भूषण नरेंद्र यालाही देते. आता आमची पूर्वीची परब ना,
कारण निलांगी इथे उभी होती. निलांगी पूर्ण आली पाहिजे, थांबली, सेटल झाली पाहिजे, सातत्याने विचार. बाकी चाललं ते प्राध्यापकी पण चालले आहेत, हे कॉलेजमध्ये पॉप्युलर राहतं, अनेक वेळा त्यांच्यावर मी स्टाफ रूमला जायचं. आणि असं एक संसाराला न्याय देणार, काही कुटुंबावर नाही अन्याय केला नाही, कार्यकर्त्याला न्याय देणार, प्राध्यापकीला न्याय देणार, संघ विचाराशी टोकाची श्रद्धा. हिंमत नाही संघाबद्दल त्यांच्या समोर निगेटिव्ह बोलणं. ते असे मारणारे विरणे नव्हते, पण संघाबद्दल कोण निगेटिव्ह बोलला असतं तर शर्ट फाडलं असतं होतं. ते टोकाची निष्ठा असं एक व्यक्तिमत्व गेलं की ज्याने अख्खी विद्यार्थी परिषद, जवळजवळ 1% ऑफ विद्यार्थी परिषद इन गोवा, पहिले श्रीपाद नाईक आणि श्रीपाद नाईकांच्या बरोबरीने दत्ता भिकारी नाईक, की ज्यांनी आज जी विद्यार्थी परिषद गोव्यामध्ये, गोव्यातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रमांक 1 ची संघटना, रचनात्मक काम करण्यामध्ये पुढे, आंदोलनात पुढे, निवडणुकांमध्ये पुढे, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीवर राबवलं. हे उभं करण्याचं माझ्यासारख्या अनेकांना असं वाटलं की खूप गडबड झाली. मी काल प्रवासात असताना नरेंद्रशी खूप गप्पा मारल्या. नरेंद्रही आश्चर्य पडले, दादा काय बरोबर आहे. पण मला काही कळतच नाही. 2015 यांची बायको कॅन्सरने गेली, आता हे कॅन्सरने गेले. मग मी त्याला आठवण काढली, आमचे राज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर विश्वासराव पाटील, ते कॅन्सरने गेले तर कम्पॅरेटिव्हली विलपॉवर असेल म्हणून असेल, पण नाईक सर तसे शांततेचे, यातना होत असतील विचारणा, पण विश्वासरावांच्या तर यातना मी बघून व्यथित व्हायचं. त्यांना झोपता द्यायचं नाही, तर रात्रभर बसलेले असायचं. चिन्मय मिशनचा कार्यकर्ता आम्ही पळवला, विद्यार्थी परिषद आणला, राज्याचा अध्यक्ष केला. काय चूक केली त्यांनी? ते कॅन्सरने गेले, दत्ता भिकाजी कॅन्सरने गेले. दारू प्यायल्यानंतर लिव्हर सोरोसिस होतं. दारू कशी असते ज्याने बघितलं नाही, त्या यशवंतराव केळकरांना लिव्हर सोरोसिस झाला. बाळासाहेब आपटे दुर्धराजाने गेले. मदनजी तर जवळजवळ 20-22 वर्ष हे एका अर्थाने बेड रिडन राहिले. मी जरा वाटलं की बहुधा असं असेल की त्यांचं इथेच सगळं भोगणं व्हावं आणि मग त्यांना मोक्ष मिळावा अशी बहुधा ही रचना असेल. आणि त्यामुळे अशा घटना घडतात, ते आपल्या हातात नसतात. मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करणं हा खूप कोरडा शब्द होईल. मी असं म्हणेन की ह्या घराशी आमच्या सगळ्यांचे संबंध सातत्याने राहतील आणि आमचे संबंध राहण्यासाठीचा लोहचुंबक, तुम्ही आमच्या घरी आला ना तर स्वागत आहे, तुम्ही आमच्या घरी आला ना तर तुम्हाला खूप पुन्हा पुन्हा यायला वाटेल, असा लोहचुंबक त्यांचं घरी राहील अशी अपेक्षा व्यक्त करून म्हणून भारताचेर कितें परिणाम, भारताच्या अर्थनितीचेर कितें परिणाम हाजोय ताज्या मनात सदांच प्रश्न आसतालो आनी तो मार्गदर्शन करतालो. इतिहास हो तर ताजो आवडीचो विशय. इतिहासातले अनेक गोष्टी ताणें सांगप. छत्रपती शिवाजी महाराज आसत, छत्रपती संभाजी महाराज आसत, बम पुरंदरांच्या पुस्तकावेले बाबासाहेब पुरंदरांच्या पुस्तकांचे उल्लेख, अमक्या पुस्तकांत ताजे अमके उल्लेख आसात, अशें अगदी पाठ आसल्या आणि तांची जी खोली असली ती अशी एक खूप व्हडली खोली पुस्तकांत भरलेली अशी न्ही, पण जी कितें आशिल्ली ती पूर्णपणे पुस्तकांनी भरिल्ली. साधारणपणे 1.5 म्हयन्या पयलीं तांकां दत्ताक मेळपाचो प्रसंग आयलो एका पुस्तकाच्या विमोचनाच्या निमित्तान. पुस्तक आमच्या पूर्वोत्तर राज्यांतल्या थंयसर स्वातंत्र्य लढ्याच्या विशयाचेर आशिल्लें. आमी दोगूय एकत्रच आशिल्ले परवरी. त्या वेळार ताणें जें भाशण केलें तर तें इतलें अभ्यासपूर्ण आशिल्लें, इंग्लिशींतल्यान भाशण केल्लें. तें इतलें अभ्यासपूर्ण की ते पूर्वोत्तराच्या त्या राज्यांचो थंयच्या एकंदरीत स्वातंत्र्य लढ्याचो इतिहास मुखत्व आसल्या सारको, पाठ आसल्या सारको. अशी एक हें घेवन ज्या वेळार दत्ता आमच्या भितर वावुरतालो त्या वेळार अनेकांनी म्हटलें की दत्ता हें मृदू आशिल्लो. पण म्हाका एक संत वचन याद जाता, मऊ मेणा हुनी आमी विष्णुदास, पण प्रसंग जेन्ना येता तेन्ना कठीण वज्रासी भेदू ऐसे. आमी मऊ आसात, सगळ्या प्रकारचे आमी सगळे गोष्टी सहन करू शकतात, पण प्रसंग येता तेन्ना आमी फाटी सरचे ना. कठीण वज्रासी भेदू ऐसे अशें तांचें वक्तव्य आसतालें, उलोवप आसतालें. आणि म्हणून आपलें जीवन जें आसा तें अत्यंत सादेपणान जगप
आणि दुसऱ्यांक दिता आसतना एक वैचारीक पातळी वयले अनेक गोष्टी तांच्यापर्यंत पावोवप अशा साध्या वृत्तीचो हो मनीस आमच्या मदीं ना हाजें आमकां दुख्ख आसा. संत नामदेवानी आपल्या एका अभंगान म्हटलां, अहंकाराचा वारा न लागो. अहंकार म्हणटा तो खंयच ना. म्हजे कडेन इतली विद्वत्ता आसा, म्हजो अभ्यास चड आसा, म्हजो व्यासंग खूब आसा, म्हाका सगळ्यो गजाली खबर आसात, पण अहंकाराचा वारा न लागो. अहंकाराचो वारा म्हणटा तो खंयच ना. अशा पद्धतीचे व्यक्तित्व हे सगळें आसूनय आनी मागीर शेवटी कशें जिणें गंगोगाचें पाणी. हे सगळें गंगा जशी व्हांवत वता संतपणान ज्या ज्या वेळार आनी सगळ्यांक निर्मळ करत वता, अशें हे गंगोगाचें हें पाणी जें आसा तें म्हणजे दत्ताचें जीवन आसा. आमकां सगळ्यांक दत्ताच्या जिवनांतल्यान प्रेरणा घेवपाक जाय. ताज्या व्यासंगाची, ताज्या ऐतिहासीक दृश्टीची, ताज्या पौराणीक अभ्यासाची आनी एकंदरीत ताज्या एक विचाराची, वैचारीक पातळीची ती जर दिशा, ते जर कितें आमच्या दृश्टीन जें आमकां कितें करपाचें आसा ताजे कडेन आमची वाटचाल वेवस्थीत जातली इतलेंच सांगता. तुमच्या सगळ्यांच्या वतीन, म्हज्या सगळ्यांच्या वतीन तांकां तांच्या आत्म्याक सद्गती प्राप्त जावची इतलीच ईश्वरा कडेन प्रार्थना करता. समृद्ध बनाते हैं. ऐसे व्यक्तियों को हम स्मरण करते हैं. दत्ता नाइक सर उस श्रेष्ठ परंपरा के एक धीमंत व्यक्तित्व रहे. दत्ता नाइक विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता थे, बिल्कुल थे. मेरा तो परिचय विद्यार्थी परिषद के कारण ही दत्ता नाइक से हुआ. ताजी कल्याण आश्रम में भी कार्य किए. समरसता मंच में उनका किसी न किसी प्रकार से योगदान रहा. गोवा के सार्वजनिक जीवन के प्रत्येक आयाम में कुछ न कुछ उन्होंने किया. तो दत्ता ने कई संगठनों के काम किए, लेकिन दत्ता नाइक एक स्वयं सेवक थे. यही उनका उत्तम परिचय है. स्वयंसेवक होने के कारण वो संघ ने जो कहा या संघ के कार्य के लिए यह आवश्यक है, ऐसे उनके विवेक से, अनुभव से उन्होंने समझा. उन सभी कार्यों को उन्होंने संपन्न करने के लिए अपने जीवन की तपस्या को, साधना को उस दिशा में प्रवाहित किया. तो दत्ता नाइक स्वयं सेवक थे, इसीलिए सारे गुण जो हम बता रहे हैं उनके अंदर अपने को देखने को मिला. एक स्वयं सेवक क्या होना चाहिए, संघ के स्वयं सेवक के उस उदाहरण को उन्होंने अपने जीवन में प्रस्तुत किया. इसलिए गुणों की सूची मैं नहीं बनाऊंगा, हम सब ने कहा है. और वो सीमित भी नहीं है, सबके प्रति प्रेम रखते थे. दत्ताजी परिश्रमी थे, कर्तृत्ववान थे, प्रतिभाशाली थे और दूसरों के प्रति उनके हृदय के अंदर संवेदना निरंतर जगती थी. दत्ताजी एक आजाद शत्रु थे. किसी को उन्होंने अपने शत्रु नहीं माना और कोई उनको अपने शत्रु नहीं मान सकते, ऐसे एक व्यक्तित्व. व्यक्तित्व ऐसे होने के कारण हम श्रद्धांजलि देते हैं. श्रद्धांजलि कहते हैं. श्रद्धा किसके लिए? उनके एक मूर्ति है, प्रतीक है.